ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी तुमचा मित्र जीत. आणखीन गीतेच्या 39व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 40. कुलक्षये प्रणक्षन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मो अभिभवत्युत. कुलाचा नाश झाल्याने निरंतर चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात आणि धर्माचा नाश झाल्याने उरलेल्या संपूर्ण कुलाला अधर्म दाबून टाकतो. भाषांतर वाचूया. असे म्हटले जाते की कुलाच्या नाशाबरोबर सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्माच्या नाशाने संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो. जेव्हा युद्ध होते तेव्हा त्यात कुळाचा किंवा वंशाचा क्षय किंवा ऱ्हास होतो. जेव्हापासून कुळाचा आरंभ झाला आहे तेव्हापासून कुळाचे धर्म अर्थात कुळाच्या पवित्र परंपरा, पवित्र रीतिरिवाज, मर्यादा देखील परंपरेने चालतात. परंतु जेव्हा कुळाचा नाश होतो तेव्हा निरंतर कुळासोबत राहणारे धर्म देखील नष्ट होतात. अर्थात जन्मसमयी, मौजी बंधनाच्या वेळी, विवाहप्रसंगी, मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर करण्यात येणारे जे शास्त्रोक्त पवित्र रीतिरिवाज आहेत, जे जीवित असताना आणि मृत्यूनंतर अर्थात इहलोकी आणि परलोकी मनुष्याचे कल्याण करणारे आहेत, ते सर्व नष्ट होतात. कारण की जेव्हा कुळाचाच नाश होतो तेव्हा कुळाच्या आश्रयाने राहणारे धर्म कोणाच्या आश्रयाने राहतील? कुलधर्म हा एकूण जो समाजाचा धर्म आहे त्याची सुरुवात आहे. अर्थातच आपल्याला हे लक्षात येत असेल. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की प्रत्येक कुटुंबाने आपले आपले धर्म, त्या पद्धतीच्या ज्या परंपरा आहेत, ज्या कल्याणकारी आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. आता पूर्वजन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये काही गोष्टी, काही विधी वगैरे काही हा विषय या ठिकाणी आपण गृहीत नाही धरला तरी चालण्यासारखं आहे. परंतु ज्या विश्वकल्याणाच्या साठी साधक असणाऱ्या अशा ज्या परंपरा आहेत, त्या परंपरा प्रत्येक कुळाने, प्रत्येक त्या घराने, प्रत्येक छोट्या कुटुंबाने, परिवाराने, आणि मग तो परिवारांचा एक समुदाय जो असतो ज्याला कुळ म्हणतो आपण, त्या कुळाने ते सगळं पाळणं आवश्यक आहे. कुळ हा शब्द सर्वसाधारणपणे आपल्या संस्कृतीमध्ये शेतीच्याच अनुषंगाने येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुलधर्मसुद्धा हा या अनुषंगानेच येणारा विषय आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी हे जे कृषक जे काम चालू आहे, पशुपालनाचं जे काही काम चालू आहे, आणि मनुष्याचा धर्म राखणं, परंपरा राखणं, रूढी राखणं, ज्या विश्वकल्याणासाठी उपयोगी आहेत, ज्यांनी मानवजातीचं रक्षण होणार आहे, मानवजातीच्या सोबत राहणाऱ्या पशुपक्ष्यांचं रक्षण होणार आहे, कृषी राखली जाणार आहे, आणि मानवाचा ज्या ज्या ठिकाणी कर्तव्यभाव म्हणून जिथे जिथे या सृष्टीशी संपर्क येतो, लक्षात घ्या, त्याचं रक्षण करण्याचं काम पण होणार आहे. मानव जर हे कार्य करणार नाही तर हे नष्ट होऊन जाईल. सज्जनांनी जर हे कार्य केलं नाही तर हे नष्ट होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने कुळाचा क्षय जो आहे आणि निरंतर चालत आलेल्या ज्या सनातन अशा ज्या परंपरा म्हटलेल्या आहेत, ज्या रूढी आहेत म्हटलेल्या आहेत, तर त्या पालन करणं हे कुटुंबाचं काम आहे. आणि कुटुंब जर राहिलं नाही, परिवार जर राहिला नाही, कुळ जर राहिलं नाही, तर या परंपरांचं रक्षण कोण करेल असं अर्जुन विचारतात. पहा, धर्मे नष्टे कुलम याचा भावार्थ असा आहे की जेव्हा कुळाच्या पवित्र मर्यादा, पवित्र आचरण नष्ट होतात तेव्हा धर्माचे पालन न करणे आणि धर्मविरोधी कर्म करणे, अर्थात करण्यालायक काम न करणे आणि न करण्यायोग्य काम करणे, या रूपाने अधर्म संपूर्ण कुळाला दडपून टाकतो. अर्थात संपूर्ण कुळावर अधर्माची छाया पसरते. आता या ठिकाणी अशी शंका येते की जर कुळ नष्ट होईल, कुळ राहणारच नाही, तर अधर्म कोणाला दडपून टाकेल? याचे उत्तर असे आहे की जे लढाई करण्याला योग्य पुरुष आहेत ते तर युद्धात मारले जातील, पण जे लढाईसाठी योग्य नाहीत
असे जे बालक आणि स्त्रिया मागे राहतात त्यांना अधर्म दडपून टाकतो. कारण की जेव्हा युद्धात शस्त्र, शास्त्र, व्यवहार इत्यादींचे जाणकार आणि अनुभवी पुरुष मरतात, तेव्हा मागे उरलेल्या लोकांना उत्तम प्रकारचे शिक्षण देणारे, त्यांच्यावर शासन करणारे कोणीही राहत नाही. अशा स्थितीत मर्यादेचे आणि व्यवहाराचे ज्ञान नसल्याने ते मनाला वाटेल तसे आचरण करू लागतात. अर्थात ते करण्यायोग्य कर्म न करता न करण्यालायक काम करू लागतात, म्हणून त्यांच्यात अधर्म पसरतो. दुसरी बाजूसुद्धा अशी आहे यामध्ये की आपण पाहिलं तर जरी उरलेल्या स्त्री आणि पुरुष म्हणजे बालकांमध्ये जाणकार जरी असले आणि त्यांना या धर्माचं, ह्या परंपरेचं पालन करण्याची इच्छा जरी असली, तरी या युद्धामध्ये जे शिल्लक राहतील आणि ज्यांच्याकडे तो जाणकारपणा नाही आहे, असे जे पुरुष शिल्लक राहतील, ते त्यांना अशा प्रकारच्या धर्माचं, कर्तव्याचं पालन करण्याला देतीलच असं नाही. उलट पक्षी कर्तबगार पुरुष जे आहेत ते मृत्यू पावल्यामुळे त्या युद्धामध्ये या अशा पुरुषांवर वचक राहणार नाही, हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या अजाण आणि अधर्मी पुरुषांचा समाजाला निश्चितपणाने जो त्रास आहे तो होणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तर या कारणासाठी सुद्धा अर्जुन म्हणतात की कुलाचा धर्म, कुळश जो आहे तो नष्ट होता कामा नये आणि कुळाचा नाश होता कामा नये. कुळाचा धर्म कुळ पालन करत असतात, कुळाचा धर्मही नष्ट होता कामा नये आणि या युद्धाच्या या धामधुमीमध्ये कुळसुद्धा नष्ट होता कामा नये. या प्रकारची भावना अर्जुन बोलून दाखवतात. खूप योग्य वाटतंय हे, पण पुढे जाणार होता आपण. ओम परमात्मने नमः.